गई इंदिये सुकाए, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पानासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि 24 ठाण अंतर्गत आम्ही देवगतीतील जीवांची अशुद्ध अवस्थेमध्ये कशी कशी परिणती असते, भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिष आणि वैमानिक 4 देवांचे किती किती प्रकार त्या ठिकाणी आहे, भवनवासी देव किती प्रकारचे, हे सगळं वर्णन आपण बघितलं. आणि काल प्रश्न आपण बघितला होता की भवनस्त्रिकामध्ये ज्यांचा जन्म होतो त्यांना जन्मतः सम्यक दर्शनाची प्राप्ती असत नाही, हा नियम आहे. परंतु त्या पर्यायीमध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सम्यक दर्शनाची, प्रथमोपशम सम्यक दर्शनाची किंवा क्षायोपक्षमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. क्षायिक सम्यक दर्शन तिथे प्राप्त होऊ शकत नाही, सुरुवात तिथे करू शकत नाही. आणि इथून घेऊन जाणारा जीव जर देव पर्यायीत गेला तर भवनत्रिकात त्याचा जन्म पण होत नाही. क्षायिक सम्यक दृष्टीचा जन्म हा वैमानिक देवांमध्ये संभवनीय आहे. त्यामुळे त्या तिथे भवनत्रिकामध्ये कुणालाही क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती संभवनीय नाही किंवा तिथे कुणालाच क्षायिक सम्यक दर्शन नसतं. आता प्रश्न पुढचा आपल्याला बघायचा आहे की देवांमध्ये नपुंसक वेद का राहत नाही. लौकिक सुखांमध्ये सगळ्यात परिपूर्ण सुख कुठं असेल तर त्यासाठी स्वर्ग हे आपण स्थान सांगतो की लौकिक सुखांची परिपूर्णता किंवा लौकिक सुख महत्तम प्रमाणामध्ये फक्त देवांना त्या ठिकाणी संभवनीय आहे. कोणत्याही तऱ्हेची असुविधा त्यांच्या जीवनात नाही. भूक लागण्याची देर की कंठामध्ये अमृत स्रवत, सगळ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षा त्यांच्या लगेचच तिथे पूर्ण होतात. दिवी क्रीडंती म्हणजे ते दिव्य याच्यामध्ये क्रीडा करतात आणि म्हणून ते देव म्हटल्या जातात. भौतिक सुखांची लयलूट त्यांच्या जीवनामध्ये असते आणि म्हणून या नपुंसक वेदामुळे असणारं दुःख त्यांच्या जीवनात संभवनीय नाही. आणि म्हणून हे पुण्यशाली जीव असतात. म्हणजे एका दृष्टीने असं की मनुष्यापेक्षा ते पुण्यशाली नक्कीच आहे, परंतु मनुष्य पर्याय तरीही श्रेष्ठ म्हटल्या गेली, कारण या ठिकाणाहून संयम धारण करून जीवाला मुक्तीची साधना किंवा मुक्ती मार्ग प्रशस्त होऊ शकतो. ते पुण्यशाली जरूर आहे. 4थ्या गुणस्थानात देखील ते राहू शकतात त्या ठिकाणी, परंतु तरी देखील संयम आराधना आणि त्याच भावातून मुक्ती त्यांना मिळू शकत नाही. एवढंच त्या ठिकाणी त्यांचं दुःख आहे आणि क्लेश परिणाम देखील त्यांचे त्या ठिकाणी नसतात. अशी ही देवगती आहे. म्हणून त्या ठिकाणी नपुंसक वेद त्या जीवांना असणार नाही. नंतरचा प्रश्न आहे, सर्वार्थ सिद्धीमधल्या देवांना अनआहारक अवस्थेमध्ये किती ज्ञानोपयोग असतात. अनाहारक अवस्था विचारलेली आहे. याचा अर्थ असा गृहीत धरायचा की एखादे मुनी या ठिकाणी सर्वार्थ सिद्धीचा आयुबंध करून त्या सर्वार्थ सिद्धी विमानामध्ये जन्म घेत आहे. यांना अनआहारक अवस्थेमध्ये म्हणजे विग्रह गतीमध्ये देखील किती ज्ञानोपयोग असू शकतात, हा प्रश्न आहे. उत्तर अपेक्षित आहे. सर्वार्थ सिद्धीमधले देव आहे ते नियमपूर्वक एक भवावतारी असतात. एक मनुष्य पर्याय धारण करून मोक्षाला जाणारे हे सगळे जीव आहे. अशा जीवांना
अनारक अवस्थेमध्ये किती ज्ञानोपयोग असू शकतील? त्यांना 3 ज्ञानोपयोग असू शकतील: मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधी ज्ञान. कारण या ठिकाणी ते मुनिपद धारण करूनच सर्वार्थ सिद्धीची आयु ते बांधू शकतात. म्हणजे सर्वार्थ सिद्धीचा आयु बांधणारा जीव हा 4थ्या 5व्या गुणस्थांवरती जीव असत नाही. हा नियमानी मुनी अवस्था असते त्यांची. 6व्या गुणस्थानामध्ये जो 7व्याच्या सन्मुख असणारा जीव आहे, 6वं गुणस्थान प्रमत्त विरत, 7वं गुणस्थान अप्रमत्त विरत. जे मुनी अप्रमत्त विरत मध्ये जाण्यासाठी सन्मुख आहे, अशा 6व्या गुणस्थानामध्ये या सर्वार्थ सिद्धीच्या आयुचा ते बंध मुनी पर्यायी मध्ये करतात. त्यामुळे या ठिकाणी ते जेव्हा मरण करतात तर त्यांचं गुणस्थान 4थं होतं आणि मरताना ते सर्वार्थ सिद्धीमध्ये जातात, सम्यक्त्व सहित जातात. आणि सम्यक्त्व सहित जात असताना जसा त्यांना देवायुचा उदय सुरू होतो तेव्हापासून त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती पण असते. म्हणून अनाहारक अवस्थेत त्यांना 3 ज्ञानोपयोग आहे. मतिश्रुत तर सगळ्यांनाच असतं आणि त्या ठिकाणी अवधी ज्ञानोपयोग देखील त्यांना होतो. कुमती, कुश्रुत आणि कुअवधी असण्याचा त्यांचा प्रश्नच नाही. कारण 9 अणुत्तर, 9 अणुदिश यामधले सगळेच्या सगळे देव हे सम्यक दृष्टीच असतात. देवांना 6 लेशा कोणत्या अपेक्षेने सांगितलेल्या आहे? काल आपण चार्ट बघितला आणि चार्ट मध्ये सांगितलेल्या होत्या देवांना 6 पण लेशा असतात. आम्ही प्रश्न पण उपस्थित केला होता की देवांना 3 शुभ लेशा असतात, मग या 6 लेशा कशा असतात? तो सभी देवों की पर्याप्त अवस्था में 3 शुभ लेशाएं ही होती है, तथा भवनत्रिक देवों में अपर्याप्त अवस्था में 3 अशुभ लेशाएं होती है. इस अपेक्षा से यह 6 लेशा बन जाती है. प्रथम और द्वितीय गुणस्थान वर्ती देव भी मरण के समय शुभ लेशा से च्युत होकर अशुभ लेशा में आ जाते हैं. जे पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थांवरती देव असतील आणि जसं त्यांना त्या ठिकाणी ज्ञात होतं की आता आमचं मरण 6 महिने राहिलेलं आहे, तेव्हा देखील कदाचित त्यांची लेशा त्या ठिकाणी थोडे संक्लेश परिणाम होऊ शकतात, म्हणून ते अशुभ लेशात येऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, देवांमध्ये कोणकोणत्या लेशा होतात? देवांमध्ये 16 स्वर्गापर्यंत 9 अनुदिश, 5 अनुत्तर आणि पर्याप्तक अवस्थेत आणि अपर्याप्तक अवस्थेत. अपर्याप्तक अवस्था अर्थात लब्ध पर्याप्तक तर तिथे राहतच नाही. त्यांची जी अवस्था राहील ती निवृत्त अपर्याप्तक आणि पर्याप्तक. अशा अवस्थेत त्यांना लेशा कोणत्या असतात हे चार्टच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. पहिलं सौधर्म ईशान स्वर्ग, त्याच्यामध्ये पर्याप्त आणि निवृत्त अपर्याप्तक दोनही अवस्थेमध्ये पीतलेशा असते. नंतर दुसरा स्वर्ग, तिसरा आणि चौथा स्वर्ग, सनत कुमार आणि महेंद्राची जोडी, यामध्ये दोन्ही याच्यामध्ये उत्कृष्ट पीत आणि जघन्य पद्म. म्हणजे पर्याप्तकांमध्ये उत्कृष्ट पीत निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत आणि जघन्य पद्म, म्हणजे दोन्ही अवस्थेत अशा तऱ्हेच्या लेशा लावायच्या. ब्रह्म, ब्रह्मोत्तर आणि लांतव आणि कापिष्ट यामध्ये मध्यम पद्म. नंतर शुक्र, महाशुक्र, सतार, सहस्रार मध्ये उत्कृष्ट पद्म आणि जघन्य शुक्ल. आनतादी नवग्रैवेकापर्यंत मध्यम शुक्ल. नवग्रैवेकामध्ये मध्यम शुक्ल लेशा लावायची सर्व 9 ग्रैवेकामध्ये. 9 अणुदिश आणि 5 अनुत्तरांमध्ये उत्कृष्ट शुक्ल लेशा. भवनत्रिकमध्ये 3 अशुभ लेशा निवृत्त पर्याप्तक अवस्थेत आणि भवनत्रिक देवामध्ये पर्याप्तक अवस्थेत पीत लेशा. अशा तऱ्हेने या लेशांचं वर्गीकरण देव पर्यायीच्या अपेक्षेने सांगितल्या गेलेलं आहे. जसं आम्ही नरकाच्या अपेक्षेने बघितलं होतं. नरकामध्ये पहिल्या नरकामध्ये जघन्य कापोत इथून आम्ही सुरुवात केली होती
आणि 7व्या नरकात उत्कृष्ट कृष्ण सांगितला होता. इकडे उलटे लावायचे गणित, इकडे आपल्याला शुभलेशा लावायचे आहे आणि शेवटच्या सर्वार्थ सिद्धी अनुदिश अनुत्तर मध्ये उत्तम उत्कृष्ट शुक्ल लेशा लावायची आहे आणि पहिल्या ह्याच्यामध्ये क्रमाने कमी कमी शुभ अशा लेशा लावायच्या आहे. आता देवी ज्या आहे 16 स्वर्गापर्यंत देवी पण आहेत, तर देवींची कोणती लेशा असते हा प्रश्न आलेला आहे. तर भवनत्रिक देवींमध्ये अपर्याप्तक अवस्थेमध्ये 3 अशुभलेशा आणि पर्याप्तक अवस्थात पीतलेशा असते. भवनत्रिकासाठी नियम सांगितलेला आहे की ज्या वेळेला भवनत्रिकामध्ये जन्म होतो हा जन्म त्यांचा नियम आणि मिथ्यात्व अवस्थेमध्ये होतो. त्यामुळे कोणत्याही गतीमधला म्हणजे मनुष्य किंवा तिर्यंच हा जीव अशुभलेशामध्ये मरण केल्यानंतर भवनत्रिकामध्ये जन्म घेतो आणि म्हणून अपर्याप्तक अवस्थेत त्यांच्या 3 अशुभलेशा असतात आणि तो पर्याप्तक झाला तिथे जीव भवनत्रिकातल्या देवी पण पर्याप्तक झाल्यानंतर तिथे त्यांची पीतलेशा होते. सौधर्म स्वर्गाचे 16वें स्वर्ग तक की देवियों की पर्याप्त तथा निवृत्त अपर्याप्त दोनों अवस्था में पीतलेशा ही होती है, क्योंकि वैमानिक देवियों का उपपाद सौधर्म और ऐशान स्वर्ग में ही होता है. त्यांचा देखील देवींचा पण उपपाद जन्म आहे आणि देवींची शय्या वेगळी असते, देवांच्या शय्या वेगळ्या असतात त्या ठिकाणी आणि 16ही स्वर्गापर्यंत देवी ज्या उत्पन्न होतात त्या पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गामध्येच उत्पन्न होतात, तिथेच त्यांच्या उपपाद शय्या आहे. 16व्या स्वर्गातले देव खाली येऊन आपली कोणती देवी आहे ते तिथून दुसऱ्या किंवा पहिल्या स्वर्गातून ते घेऊन जातात. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गापर्यंत देवींचा जन्म आहे आणि पुढे त्यांना देवायु तर मिळालेली आहे, म्हणजे देवगतीची आयु तर 16व्या स्वर्गाची मिळेल, पुढच्या स्वर्गाची मिळेल, पण तिथे मात्र त्यांचा जन्म होत नाही. जन्म होत असताना त्यांचं जन्मस्थान पहिलं किंवा दुसरा स्वर्ग इथेच निर्धारित आहे आणि इथून त्यांचे देव येऊन त्यांना त्या घेऊन जातात. अशा प्रकारचे तिथे देवांमध्ये व्यवस्था आहे, म्हणून त्यांची तिथे पीतलेशात असते. वरच्या स्वर्गामध्ये जशी शुभ शुभ लेशा सांगितलेली आहे तसं इथे प्रयोजन नाही, कारण त्यांचा जन्म या 2 देव म्हणजे देव स्वर्गामध्येच होतो आणि म्हणून तशा प्रकारची लेशा तिथे आहे. सर्व वैमानिक देवींना मध्यम पीतलेशा ही होती है. 16वें स्वर्ग से आगे देविया नहीं होती आणि 16व्या स्वर्गाच्या वर नवग्रैवेकापासनं कल्पातीत आहे प्रकार आणि त्या ठिकाणी सगळे अहमेंद्रच असतात. त्यामुळे तिथे पुरुष वेदच आहे, देवी तिथे नसतातच. देवांच्या अपर्याप्त अवस्थेमध्ये त्यांना कोणकोणतं सम्यक्त्व असू शकतं. देवांच्या अपर्याप्त प्रत्येक आपल्याला वेगवेगळं आता इथे छाटावं लागेल. भवनत्रिकातले देव, त्यांच्या देवी, वैमानिक देवी किंवा वैमानिक जातीचे देव, अशा प्रकारे आपल्याला याची विभागणी पाहावी लागते. देवांच्या अपर्याप्त अवस्थेत त्यांना कोणकोणतं सम्यक्त्व असू शकतं. आता काल जसं आपण बघितलं की भवनत्रिकामध्ये ज्यांचा जन्म होणार आहे, नंतर सगळ्या देवी जितक्या आहेत तितक्या म्हणजे भवनत्रिकाच्या असतील, कदाचित वैमानिक स्वर्गामध्ये पण देवी असतील, कारण स्त्री पर्याय ही शाही म्हणजे सम्यक्त्व असताना स्त्री पर्यायी त्यांचा जन्म होत नाही. या दृष्टीने भवनत्रिक देव, त्यांच्या देवी आणि वैमानिक जातीमध्ये देखील ज्या काही देवी होणार आहे त्या सगळ्यांच्या निवृत्त अपर्याप्त अवस्थेत 2च सम्यक्त्व त्यांना असेल, मिथ्यात्व किंवा सासाधन. 2च सम्यक्त्व तिथे राहू शकतं, मिथ्यात्व किंवा सासाधन. कारण सम्यक दृष्टी ह्या पर्यायींमध्ये उत्पन्न होतो, म्हणजे सम्यक दृष्टी इन पर्याय उत्पन्न नाही होता. पुढच्या या पर्यायी सम्यक्त्व घेऊन ते उत्पन्न होऊ शकत नाही. आणि
मग वैमानिक देवांमध्ये सौधर्म स्वर्गापासून नवग्रेवेक देवांपर्यंत अपर्याप्त अवस्थेमध्ये त्यांना किती सम्यक्त्व असू शकतील? वैमानिक देवांमध्ये सौधर्म स्वर्गापासून नवग्रेवेकापर्यंत, कारण नवग्रेवेकापर्यंत मिथ्यात्व सहित जीव जाऊ शकतो आणि म्हणून त्यांना अपर्याप्त अवस्थेत किती सम्यक्त्व असतील? तर त्यासाठी सांगितलं त्यांना मिथ्यात्व असू शकतं, सासाधन असू शकतं, उपशम सम्यक्त्व. पण उपशम सम्यक्त्व लावताना या ठिकाणी प्रथमोपशम सम्यक्त्व लावायचं नाही, या ठिकाणी द्वितीयोपशम सम्यक्त्व लावायचं. नंतर क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आणि क्षायिक सम्यक्त्व. कोणतं सम्यक्त्व फक्त कमी केलं? कोणतं कमी केलं फक्त याच्यामधनं? एक मिश्र कमी केलं, तिसरं. कारण तिसऱ्या गुणस्थानात मरण होत नाही, म्हणून तिसरं म्हणजे सम्यक मिथ्यात्व सम्यक्त्व तिथे राहणार नाही अपर्याप्त अवस्थेत. बाकी सगळी सम्यक्त्व तिथे असू शकतात, पण उपशम लावताना प्रथमोपशम सम्यक दर्शन न लावता द्वितीयोपशम सम्यक्त्व लावायचं. याचं कारण असं की प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये कोणत्याही जीवाचा मृत्यू होत नाही. द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये मात्र त्याचा मृत्यू संभवनीय आहे, म्हणजे 11व्या गुणस्थानातही त्याचं मरण होऊ शकतं, 10 मध्ये, 9 मध्ये, 8 मध्ये कुठेही त्याचं मरण होऊ शकतं. आणि असा जीव सम्यक्त्व घेऊन जर मरण करेल तर 4थ्या गुणस्थानात येतो आणि तो नियमपूर्वक देव पर्याय धारण करतो, म्हणून त्याच ठिकाणी हा असू शकतो. आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाच्या बाबतीत देखील जर एखादा जीव क्षायोपक्षम सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत असेल तर तो फक्त देव पर्यायीच जाऊ शकतो, बाकी 3 आयुमध्ये तो जाऊ शकत नाही. म्हणजे एखादा इथे क्षायोपक्षमिक सम्यक्ती आहे, त्यांनी जर पहिल्यांदा नरकायूचा बंध केला असेल तर तो नरकामध्ये क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन कोणत्याच नरकात जाऊ शकत नाही, कोणत्याही नरकात जाऊ शकत नाही क्षायोपक्षमिक सम्यक्ती. इव्हन म्हणजे पहिल्या नरकात पण तो जाऊ शकत नाही. नंतर क्षायोपक्षमिक सम्यक्त्व इथून घेऊन तो कुभोग भूमीत पण सुभोग भूमीत पण जाऊ शकत नाही, तिर्यंच पण बनू शकत नाही तिथला, आणि मनुष्य पण बनू शकत नाही, आणि कर्मभूमीज मध्ये तर जाऊच शकत नाही सम्यक्त्व घेऊन, त्यामुळे इथून तो जाणार नाही. मग तो जाईल तर फक्त देव पर्यायी मध्ये क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकतो. म्हणून वैमानिक देवांपासून नवग्रेवेकापर्यंत, कारण तिथपर्यंत मिथ्यात्व गुणस्थान असू शकतं, म्हणून तिथपर्यंत ही 5 सम्यक्त्व जीवाला असू शकतात. मिथ्यात्व, सासाधन फक्त मिश्र कमी करायचं, उपशम, क्षायोपक्षमिक आणि क्षायिक. आणि पुढे नवग्रेवेकापासून पुढचे जे देव आहे 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर देव, यांना अपर्याप्त अवस्थेमध्ये 3 सम्यक्त्व असतात, द्वितीयोपशम सम्यक्त्व, क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आणि क्षायिक सम्यक्त्व. कारण तिथे सगळेच जीव सम्यक्त्व सहितच जन्म घेणारे असतात, मिथ्यात्वी जीवाचा तिथे जन्म होत नाही. मिथ्यात्व गुणस्थानात कोणताही जीव 9 अनुदिश किंवा 5 अनुत्तरामध्ये जात नाही. इथे जर जन्म व्हायचा असेल, इथली ती देवायू त्यांना प्राप्त होणार असेल तर तो नियमपूर्वक क्षायोपक्षमिक पाहिजे किंवा क्षायिक पाहिजे, किंवा श्रेणी आरोहण करताना द्वितीयोपशम बनून तो त्या ठिकाणी जाऊ शकतो. लौकांतिक देव जे आहे, जे परत एक भवावतारी असतात, यांचा स्वर्ग निवास असतो 5वं स्वर्ग, आणि या स्वर्गामधले लौकांतिक देव देखील सर्वच्या सर्व सम्यक दृष्टी असतात, म्हणून त्याही ठिकाणी 3च सम्यक्त्वाचा नियम आहे. उपशम जरी लिहिलेला आहे तरी प्रत्येक वेळेला तिथे विवक्षा ही द्वितीयोपशमाची लावायची, क्षायोपक्षमिक आणि क्षायिक सम्यक्त्व. अशा तऱ्हेने देवांचं आम्ही हे प्रकरण पाहिलं. अपर्याप्त अवस्थेत, पर्याप्त अवस्थेत कोणतं सम्यक्त्व त्यांना असू शकतं,
कोणतं सम्यक्त्व त्यांच्या जीवनात राहणार नाही. या संबंधी भवनत्रिक देवांपासून अनुत्तर देवांपर्यंत सगळी विवक्षा आम्ही बघितलेली आहे. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर क्लिअर करून घ्या. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की वैमानिक देवांमध्ये अपर्याप्तक अवस्थेमध्ये उपशम सम्यक्त्व कसं असू शकतं? कारण उपशम सम्यक्त्वामध्ये तर मरण नाही आहे बा. हा प्रश्नकर्त्यांनी प्रश्नच उपस्थित केलेला आहे की अपर्याप्तक अवस्थेत उपशम सम्यक्त्व त्यांना कसं असेल. उदाहरण घेऊन आम्हाला ही गोष्ट घटित करून सांगावी. प्रथमोपशम सम्यक्त्वमय मरण नाही होतात. ही गोष्ट तर निश्चित आहे, निर्विवाद आहे की प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये त्या जीवाचं मरण संभवनीय नाही. होईल मरण सासादन मध्ये होईल मरण पहिल्यात आल्यावर होईल, पण प्रथमोपशम सम्यक्त्वात कोणाचाही मरण संभवनीय नाही. मग द्वितीयोपशम सम्यक्त्वा में मरण होने में कोई बाधा नहीं है, क्योंकि उपशम श्रेणी. आता लक्षात घ्या, हा जीव कसा आहे? हा जीव 7व्या गुणस्थान वरती क्षायोपक्षमिक सम्यक्ती मुनी पर्याय धारण केलेली आहे. मुनी अवस्थेत आहे, 7व्या गुणस्थानवरती आहे. 7व्या गुणस्थानावरती असताना क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्याच्या जवळ आहे. आता हा जीव श्रेणी चढण्यासाठी सन्मुख होणार आहे. आता हा जो जीव आहे क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी आहे, याला उपशम श्रेणीनी जावं लागणार आहे. त्यासाठी क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन हा उपशम श्रेणी मांडू शकत नाही. याला याचं सम्यक दर्शन देखील परिपूर्ण निर्मळ करावं लागतं. आणि त्यासाठी प्रथमतः तो 3 करणपूर्वक त्याचं जे काही सम्यक्त्व, मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती आहे, या 3 प्रकृतींचा तो उपशम करतो. आणि त्याच्याही आधी हा पहिल्यांदा अनंतानुबंधीची विसंयोजना करतो. सगळ्यात पहिल्यांदा तर हा क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी अनंतानुबंधी चतुष्काची विसंयोजना करतो. विसंयोजना करतो याचा अर्थ काय कळला? शब्द मी वापरत आहे, पण याचं समाधान किंवा याची भावभासना विसंयोजन करतो याचा अर्थ काय? सत्तेतलं अनंतानुबंधी अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान आणि संज्वलन रूपाने कन्वर्ट करतो. म्हणजे सत्तेमध्ये अनंतानुबंधी यत्किंचित देखील त्याच्या राहत नाही. पूर्णच्या पूर्ण सत्तेमधलं अनंतानुबंधी त्यांनी बदलवून टाकलेलं आहे. याला म्हणायची अनंतानुबंधीची त्यांनी विसंयोजना केली. बेस कोणता याचा? क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी आहे. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं? त्रिकरण पूर्वक, म्हणजे तिथेही 3 करण करतो. 3 करण कोणते करतो? अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण. 3 करण करून अनंतानुबंधीची विसंयोजना केली. अनंतानुबंधीची विसंयोजना केल्यानंतर आता त्याला उपशम सम्यक्त्व प्राप्त करायचं आहे. उपशम सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी परत त्याला आपल्या परिणामांची विशुद्धता करावी लागते. आणि परिणामांची विशुद्धता करण्यासाठी परत त्याला 3 करण मांडावे लागतात: अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण. आणि या 3 करणाच्या द्वारे हा त्या ठिकाणी अनंतानुबंधी मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती या दर्शन मोहनीयाच्या 3ही प्रकृतींचा अंतरकरण रूप उपशम करतो. काय प्रक्रिया केली आहे या ठिकाणी? अंतरकरण रूप उपशम केलेला आहे. म्हणजे ज्याला प्रशस्त उपशम म्हणतात, हा प्रशस्त उपशम इथे केलेला आहे. अशा तऱ्हेने तो द्वितीयोपशम सम्यक दृष्टी बनला. द्वितीयोपशम सम्यक दृष्टी बनल्यानंतर त्याच ठिकाणी आता त्यांनी परत चारित्र्यासाठी उद्यम सुरू केलेला आहे. सर्वप्रथम तो अनंत वेळा 6व्या 7व्या गुणस्थानात गमनागमन करून कोणती सातिशय अप्रमत्त दशा प्राप्त करतो. सातिशय अप्रमत्त दशा प्राप्त करणं याचा अर्थ काय आहे?
तो म्हणजे तो सम्यक्त्व प्राप्त करण्यास नाही श्रेणी चढण्याच्या सन्मुख जो जीव त्याला सातिशय. ते बरोबर आहे, श्रेणी चढण्याच्या सन्मुख जो जीव आहे तो सातिशय आहे. पण सातिशय अप्रमत्त बनला याचा अर्थ चारित्र्यासाठी त्यांनी आता अधःकरण रूप परिणाम तिथे परत केलेले आहे. 7व्या गुणस्थानाच्या दुसऱ्या भागात सातिशय अप्रमत्त मध्ये अपूर्वकरण 8वं गुणस्थान स्वतंत्र सांगितलं, अधःकरण सांगितलं नाही. अधःकरण कुठे होईल? इथे अधःकरण झालं. इथे अधःकरणाच्या 4 विशेषता ह्या सगळ्या तो पूर्ण करतो. अधःकरण रूप त्याचे परिणाम होतात, म्हणजे तो सातिशय अप्रमत्त बनला. आता सातिशय अप्रमत्त बनल्यानंतर तो 8व्या अपूर्वकरण गुणस्थानात गेल्या. अपूर्वकरण गुणस्थानाच्या आवश्यकता पूर्ण केल्या. नंतर 9व्या गुणस्थानात गेल्या अणिवृत्तीकरणाच्या. अणिवृत्तीकरणामध्ये त्यांनी फक्त मोहनीय कर्म प्रकृतींचा उपशम केला. क्षय तो करू शकत नाही, कारण तो क्षपक श्रेणी आरोहण करणारा नाही. क्षपक श्रेणीमध्ये क्षय 36 प्रकृतींचा होतो, उपशम इतक्या प्रकृतींचा होत नाही. उपशम करण्यायोग्य त्याच्याजवळ 21च प्रकृती आहे चारित्र मोहनीयाच्या. याचा तो यथायोग्य उपशम करतो. द्वितीयोपशम याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये या चारित्रासाठी प्राप्त करताना तशा प्रकारची उपशमना करून 10व्या गुणस्थानामध्ये सूक्ष्म लोभ ही उपशमित करतो आणि 11व्या गुणस्थानात उपशांत मोहही बनतो. आणि अशा प्रकारे मोहनीय विरहित अशा आत्मतत्वाचा अनुभव तो त्या ठिकाणी संपूर्णतः घेतो. म्हणजे मोहनीय कर्म तिचं आता त्याचं उदयात नाही. अशा तऱ्हेने हा श्रेणी आरोहण करतो. हा श्रेणी आरोहण केलेला 11व्या गुणस्थानात असताना या 11व्या गुणस्थानाला त्यांनी उपशमित केलेला आहे. म्हणून या ठिकाणी परत कर्माचा एक तर उदय येईल, किंवा एक तर त्यांनी पहिल्यांदा आयुबंध केला असेल तर त्याच्या आयुचा नाश पण होऊ शकतो, आयुक्षय पण होऊ शकतो. म्हणून 11व्या गुणस्थानातून खाली उतरताना त्याला 2 कारण तिथे सांगायची आहे. एक तर भवक्षय किंवा भावक्षय. भावक्षयाने खाली आला तर 10व्यात येईल, कारण आता इथे सूक्ष्म लोभाचा उदय आला. सूक्ष्म लोभाचा उदय आल्याबरोबर गुणस्थान त्याचं 10वं झालं. आता हा जीव आम्हाला बाजूला ठेवायचा आहे. आम्हाला या ठिकाणी द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये देवपर्याय कशी होते ही पाहायचं आहे. म्हणून 11व्या गुणस्थानात त्याचा मृत्यू झाला, त्याला मरण आलं, तिथे त्याचा आयुक्षय झाला. आयुक्षय झाल्याबरोबर आतापर्यंत तो मनुष्य पर्यायी जोपर्यंत आहे तोपर्यंत 11व्या गुणस्थानात होता. नंतर विग्रह गतीमध्ये त्याचं 4थं गुणस्थान झालं. 4थ्या गुणस्थानामध्ये तो आता नियमपूर्वक देव पर्यायीच जाणार आहे, कारण तो बद्धायुष्क आहे. देवायुचा त्यांनी आधी बंध केलेला आहे. तो देव पर्यायी मध्ये जाणार आहे. देव पर्यायी मध्ये जात असताना विग्रह गतीमध्ये त्याचं द्वितीयोपशम सम्यक्त्व कायम आहे. जेव्हा वैक्रियक मिश्र अवस्था सुरू झाली, म्हणजे ज्या ठिकाणी गेला तिथला आहार वर्गणा ग्रहण केली, ही जी त्यांची मिश्र अवस्था झाली, याही अवस्थेमध्ये त्यांचं द्वितीयोपशम सम्यक्त्व तिथे कायम आहे. आणि या जीवाला म्हणायचं की अपर्याप्तक अवस्थेत आता त्यांचं सम्यक्त्व तिथे विद्यमान आहे. आणि जसा तो पर्याप्तक बनतो, इकडे द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा काळ पण संपतो आणि ते जीव क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी बनतात. तर अशा तऱ्हेने ही वैमानिक देवांमध्ये द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करणाऱ्यांची ही या ठिकाणी आपली उदाहरणाच्या साहाय्याने हे बघितलेलं आहे. ठीक आहे. ते सातिशय अप्रमत्त अवस्था म्हणजे काय, चारित्र्यासाठी उद्यम करतो म्हणून लावलाय? हा, म्हणून लावलं. अधःकरण रूप परिणाम होतात तिथे. अच्छा. त्या भागामध्ये अधःकरण रूप परिणाम होतात, कारण करण परिणाम आमचे अनेक वेळेला होतात है ना. कधी कधी होतात करण परिणाम आमचे मीन्स
जे गुणस्थान आरोहण करणारे त्या जीवांचे तर करण परिणाम सम्यक्त्व कधी कधी होताना म्हणजे मिथ्यात्व गुणस्थानात 3 करण करून तो सम्यक्त्वी बनतो. आणि आता हे दुसरं त्रिकरण करतो का इथे मग? हो, दोनदा करतो. एकदा अनंतानुबंधीची विसंयोजना करताना, एकदा उपशम करताना. हे तर पहिले झालं. आणि नंतर हे चारित्र्य प्राप्तीसाठी सातिशय बनला, याचा अर्थ तिथे त्यांनी परत अधःकरण रूप परिणाम केलेले आहे. म्हणजे आम्हाला सूत्र माहिती आहे, तत्वार्थ सूत्रामधलं सम्यक दृष्टी श्रावक विरतानंत वियोजक विरतानंत वियोजक, इथे आलं अनंतानुबंधी वियोजक. दर्शन मोह क्षपक उपशमक उपशांत मोह क्षीण मोह जिनो क्रमशः संख्येय गुण निर्जरा. ही जी काही 10 की 11 स्थानं आहे, या ठिकाणी ह्या जीवाचे करण रूप परिणाम होतात. करण परिणाम सामान्यांनी एक समान सांगितलेले आहे, पण प्रत्येक करण परिणाम समान नाही आहे. एका दृष्टीने पाहिलं तर मिथ्यात्वात असताना त्याचे जे करण परिणाम होतील सम्यक्त्वासाठीचे, ते वेगळ्या स्टँडर्डचे राहील. आहे तिथे 4 आवश्यक वगैरे सगळं असच, पण तिथे काही गोष्टी होत नाही. गुणसंक्रमण वगैरे गुणश्रेणी निर्जरा तिथे होत नाही. इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी होतात, कारण विशुद्धता इतकी वाढलेली आहे. चारित्र्यासाठी उद्यम करत आहे, आणि चारित्र्यासाठी उद्यम आहे म्हणजे पूर्ण चारित्र्य आता प्रगट करणार आहे. अंतर्मुहूर्तासाठी का होईना, पण पूर्ण वितराग दशा ते 11व्या गुणस्थानात अनुभवणार आहे. त्याच्यासाठी तेवढी विशुद्धता त्यांना गरजेची आहे, आणि ही विशुद्धता प्राप्त करण्यासाठी त्यांना हे विशुद्ध करण परिणाम करणं आवश्यक आहे. ठीक आहे, हिंदी वाचून घेऊ. एवढा आहे प्रश्नाचं उत्तर कि प्रथमोपशम सम्यक्त्व में मरण नहीं होता, लेकिन द्वितीयोपशम सम्यक्त्व में मरण होने में कोई बाधा नहीं, क्योंकि उपशम श्रेणी चढ़ने वाले और उतरने वाले का 8वें गुणस्थान के प्रथम भाग को छोड़कर अन्य समय तथा अन्य गुणस्थानों में जब मरण होता है तो वे नियम से वैमानिक देवों में ही उत्पन्न होता है. वहां उनके वैमानिक देवों के निवृत्त अपर्याप्तक अवस्था में उपशम सम्यक्त्व का सद्भाव बन जाता है. इसीलिए देवों की अपर्याप्तक अवस्था में उपशम सम्यक्त्व कहाँ गया है. आता यावर एक प्रश्न आहे की उपशम श्रेणी चढणारा जो जीव आहे, हा जीव श्रेणी आरोहण करत असतानाही जोपर्यंत त्याचा पहिला भाग 8व्या गुणस्थानाचा पहिला भाग व्यतीत झाल्यानंतर पुढे त्याचं कुठेही मरण संभवनीय आहे. म्हणजे त्याची श्रेणी पूर्ण होईलच अशी ही गॅरंटी नाही. त्यांनी सुरू तर केली आहे, पण 8व्या भागामध्ये जोपर्यंत निद्रा आणि प्रचल आहे त्या भागाचं उल्लंघन करून पुढे जात नाही, तोपर्यंत मरण होत नाही. पण हे मात्र झालं की त्याचं मरण देखील होऊ शकतं. म्हणजे श्रेणी आरोहण करत असताना देखील त्या जीवाचं मरण संभवनीय आहे, आणि उतरताना देखील किंवा 11व्यात देखील त्याचं मरण संभवनीय आहे. आणि या दृष्टीने द्वितीयोपशम सम्यक्त्व अपर्याप्तक अवस्थेमध्ये घटित होऊ शकतं. बाकीचे प्रश्न आता उद्याला इथे जो बघू. पहिला भाग सोडलाय 8व्या गुणस्थानाचा पहिला भाग, तिथे होत नाही म्हणजे यांचं मरण होत नाही. तिथपर्यंत होत नाही. तिथपर्यंत एकदा श्रेणी आरोहण केली ना, मग आता तो 7व्यातून 8व्यात त्या पहिल्या भागाचं उल्लंघन करेपर्यंत मरण होत नाही. कारण तेवढी आयु असेल तरच श्रेणी आरोहण करतो तो. जर त्याची आयु संपणार असेल तर तो श्रेणी आरोहणच नाही करणार. तेवढा तरी मिनिमम त्याला काळ हवा आहे. मग त्यानंतर मात्र श्रेणी त्याची अर्धवट राहील. आणि त्यांनी म्हटलं की अन्य गुणस्थानो में, मग आता अजून कोणतं गुणस्थान? 9व्यातही मरण होऊ शकतं ना, चढतानाही. 8व्याचा तो भाग गेला की 8व्यातही मरण होऊ शकतं, 9व्यातही होऊ शकतं, 10व्यातही होऊ शकतं, 11व्यातही होऊ शकतं. 4 गुणस्थान आहे ना त्याच्या समोर. आणि उतरतानाची. अच्छा.
स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाणका जड कर्म चेतन बंधकारु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उज्जायाणं नमो लोये सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.